हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परिक्विन व्हिडिओमध्ये। सुरुवातीला दिवाळीच्या आणि धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्रयोदशीच्या दिवशी धनत्रयोदशीच्या पूजेबरोबरच यमदीपदान देखील अतिशय महत्त्वाचे असते। यमदीपदान का करायचे, त्यामागची कथा काय आहे आणि ते केल्याने काय होते याबद्दल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तिला तुम्हाला यमदीपदानाची कथा मी सांगते। एकदा काय झाले, यमराजाने त्याच्या दूताला विचारले की तुम्ही एवढ्या पशुपक्ष्यांचे, प्राण्यांचे, मनुष्याचे प्राणहरण करता, हे प्राणहरण करताना कधी तुम्हाला वाईट वाटले नाही का? पण तेव्हा यमदूताने सांगितले की एकदा असा प्रसंग आला होता की जेव्हा आम्हाला प्राणहरण करताना खूप वाईट वाटले होते। हेमराज नावाचा एक राजा होता, त्याचा एक मुलगा होता आणि सटवाईने असे सांगितले होते की जेव्हा तो मुलगा 16 वर्षाचा होईल आणि लग्न झाल्यानंतर 4थ्या दिवशी तो मरण पावेल। जेव्हा आम्ही त्या राजाच्या मुलाचे प्राण घेण्यासाठी गेलो तेव्हा आम्हाला सगळ्यात जास्त वाईट वाटले। राजवाड्यातील आक्रोश पाहून मनाला प्राण घेत असताना खूप वाईट वाटले, परंतु काहीही करू शकलो नाही। तर यमराज देवता, तुम्हाला असे काही करता येईल का की ज्यामुळे मानवाचा आपल्याला अपमृत्यू टाळता येईल? तेव्हा यमराज देवताने असे सांगितले की जे धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करतील त्यांचं अपमृत्यूच्या भयापासून आणि अपमृत्यूपासून मी रक्षण करील। यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान आपल्याला अवश्य करायचे आहे। तुम्ही मागच्या वर्षी यमदीपदान केले नसेल तरी चालेल, पण यावर्षी आपले अपमृत्यूपासून रक्षण करण्यासाठी यमदीपदान अवश्य आपल्याला करायचे आहे। तर हे यमदीपदान कसे करायचे ते मी सुरुवातीला तुम्हाला सांगते। दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते आणि यमराज जे आहेत ते मृत्यूचे देवता आहेत। आपल्याला काय करायचे, त्या दिवशी आपण 13 पंथ्या म्हणजे लावतो, तर 13 पंथ्या यमराजांचा एक दिवा धरून आणि दुसऱ्या 12 अशा मिळून आपल्याला त्या दिवशी काय करायचे, 13 पंथ्या लावायच्यात। पण आपल्याला पंथ्या ह्या 12च घ्यायच्यात आणि एक जो आहे तो गव्हाच्या पिठाचा आपल्याला दिवा करायचा आहे, तो म्हणजे यमराजांचा दिवा। तर तो दिवा बनवताना काय करायचं, आपल्याला सुरुवातीला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये मीठ घालायचं नाही, फक्त थोडीशी चिमूटभर काय करायची आहे, हळद टाकायची आहे आणि ते पीठ घट्ट मळून घेऊन एक दिवा आणि 2 मुटके बनवायचे आहेत आणि त्याची पूजा आपल्याला करायची। तर ही पूजा कशी करायची, आधी आपल्याला धनत्रयोदशीची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर यमदीपदान करायचे। तर हा जो दिवा केलेला आहे तो मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला घेऊन जायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला हा दिवा ठेवून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। ह्या दिव्याची वात आपल्याला दक्षिण दिशेला करायची आहे। मग हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून त्या दिव्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे, त्याचबरोबर गंध, अक्षदा, फूल वाहून घेऊन घरातील सर्व सदस्यांनी नमस्कार करायचा आहे आणि यमराजाला प्रार्थना करायची आहे की आम्हाला सर्वांना उदंड व दीर्घ आयुष्य दे आणि घरातील सर्व सदस्यांचा अपमृत्यूपासून रक्षण कर। तर ही जी पूजा करत असतो तेव्हा आपल्याला कुठला मंत्र म्हणायचा आहे ते मी सांगते। मृत्यूंना दंड पाशांभ्या कालेन शामया सहा त्रयोदशा दीपदानात सूर्यजय प्रियता मम। हा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे। जर तुम्हाला हा मंत्र म्हणता आला नाही तर साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही यमराजाला प्रार्थना करा की आम्हाला सर्वांना दीर्घ आयुष्य दे, उदंड आयुष्य दे आणि अपमृत्यूपासून आमचं रक्षण कर। आणि हा दिवा रात्रभर तसाच ठेवून दुसऱ्या दिवशी मग उत्तर पूजा करायची, म्हणजे तो उचलून तुम्ही निर्माल्याबरोबर टाकला तरी चालेल किंवा कुठंही नेऊन एखाद्या ठिकाणी जिथं की पशु पक्षी खातील अशा ठिकाणी ठेवला तरी चालेल। बरं, हे यमदीपदानाचे झाले। आता त्याच्याबरोबर आपल्याला दुसऱ्या 12 पंथ्या पण लावायच्या आहेत, म्हणजे यमदीपदानाचा दिवा धरून 13। तर ह्या 12 पंथ्या ज्या आहेत त्या पंथ्या लावा किंवा तुम्ही कणकेचे दिवे केले तरी चालतील। तर या पंथ्या का बरं लावायच्या आहेत, तर राहिलेल्या ज्या 12 पंथ्या आहेत त्याच्यातली एक पंथी आपल्याला गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून देवाऱ्यासमोर लावायची आहे, दुसरी पंथी माता लक्ष्मी याचं प्रतीक म्हणून ते देखील माता लक्ष्मी समोर लावायचे आहे, तिसरी आणि चौथी पंथी कुलदेव आणि कुलस्वामिनीच्या नावाने ती देखील आपल्याला माता देवाऱ्यासमोर लावायची आहे आणि 5वी जी पंथी आहे ती तुळशीजवळ लावायची आहे, ज्याने घरात सुख समृद्धी प्राप्त होते।
नंतर 2 पणत्या आपल्याला घरातील मुख्य दरवाजावर लावायच्या आहेत, ज्याने की नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल. नंतर राहिलेली 1 पणती आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायची आहे. 1 पणती आपल्याला गॅस ओट्यावर किंवा चूल असेल गावाला तर चुलीजवळ लावायची आहे. 1 पणती टेरेसवर लावायची आहे. प्रकारे राहिलेल्या पणत्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत.